नमस्कार मंडळी. आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अतिशय सामान्य पण त्रासदायक समस्येबद्दल. ती समस्या म्हणजे पायात येणारे गोळे किंवा पायात येणारे पेटके. रात्री शांत झोपेत अचानक पायात जोराचा गोळा येतो. स्नायू घट्ट होतात. वेदना इतक्या तीव्र असतात की माणूस झोपेतून दचकून उठतो. काही लोकांना दिवसा चालताना, जिने चढताना किंवा जास्त वेळ बसल्यानंतर सुद्धा हा त्रास होतो. विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती, जास्त चालणारे लोक, महिलांमध्ये, गरोदरपणात किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा त्रास खूप प्रमाणात दिसून येतो. आयुर्वेदामध्ये या समस्येला पिंडिकोदेष्टन असे म्हटले आहे. आयुर्वेदानुसार शरीरातील वातदोष वाढला आणि तो स्नायूंमध्ये म्हणजेच मांसधातूंमध्ये जाऊन बसला की अशा प्रकारची गोळे, पेटके आणि वेदना सुरू होतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पायात गोळे का येतात? याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे अतिश्रम. जास्त व्यायाम, खूप चालणे, अचानक भारी वर्कआउट सुरू करणे किंवा दिवसभर उभं राहण्यामुळे स्नायूंवर ताण येतो. शरीराची तयारी नसताना अचानक जास्त व्यायाम केल्यास स्नायूंमध्ये थकवा निर्माण होतो आणि रात्री गोळे येऊ लागतात. म्हणूनच मॅरेथॉन धावपटू किंवा दिवसभर मेहनत करणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास जास्त दिसतो. दुसरं मोठं कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. आपण दिवसभर पुरेसं पाणी पित नाही, घाम खूप येतो, उन्हामध्ये काम करतो किंवा सतत चहा कॉफी पितो. यामुळे शरीरातील आर्द्रता कमी होते आणि वात वाढतो. शरीरात इलेक्ट्रोलाइट्स कमी झाले की स्नायूंना योग्य कार्य करता येत नाही आणि पायात पेटके सुरू होतात. तिसरं कारण म्हणजे पोषणाची कमतरता. आजकालच्या फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत. विशेषतः मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि सोडियम यांची कमतरता असेल तर पायात गोळे येऊ शकतात. शरीराला ताकद देणारा संतुलित आहार नसेल तर स्नायू कमकुवत होतात. चौथं कारण म्हणजे रक्तपुरवठा आणि नसांचे विकार. खूप वेळ एका जागी बसून राहणे, पाय लटकवून बसणे, लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड किंवा पाठीच्या कण्यातील त्रास यामुळे पायांपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. काही वेळा नसांवर दाब येतो आणि त्यामुळे अचानक पायात गोळे येतात. महिलांमध्ये पाळीच्या काळात आणि गरोदरपणात हार्मोन्समध्ये बदल होतात, त्यामुळे सुद्धा हा त्रास दिसून येतो. मग आता प्रश्न येतो, यावर उपाय काय? तर आयुर्वेदामध्ये वात कमी करण्यासाठी अभ्यंग म्हणजेच तेल मालिश हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि शक्य असल्यास सकाळी अंघोळीपूर्वी पायांना हलक्या हाताने तेलाने मसाज करावा. तळपायापासून गुडघ्यापर्यंत वरच्या दिशेने मालिश केल्यास अधिक फायदा होतो. यासाठी तिळाचे तेल अत्यंत उत्तम मानले जाते. तसेच महानारायण तेल, सहचारिणी तेल, धन्वंतरम तेल, नारायण तेल, क्षीरबला तेल किंवा साधं कोमट मोहरीचं तेलसुद्धा वापरता येऊ शकतं. जर पाठदुखी किंवा कंबरदुखीमुळे पायात गोळे येत असतील तर पाठीला सुद्धा नियमित तेल मालिश करणे फायदेशीर ठरते. थंडीमध्ये हा त्रास वाढत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. कोमट पाण्यात थोडंसं सैंधव मीठ घालून पाय बुडवून ठेवले तरी स्नायूंना आराम मिळतो. आता आहाराबद्दल बोलूया. रोज पुरेसं पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. किमान 6 ते 8 ग्लास पाणी शरीरात जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नारळ पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये घ्यावीत. आहारामध्ये गाईचे तूप, हळदीचे दूध, तीळ, मुगाचं सूप, भाताची पेज, बदाम, अक्रोड, केळी, खजूर यांचा समावेश करावा. कारण या पदार्थांमुळे शरीराला आवश्यक मिनरल्स आणि स्नायूंना ताकद मिळते. पण काही पदार्थ कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जसे फार तिखट, तळलेले पदार्थ,
कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज फूड, जंक फूड, जास्त चहा कॉफी, कोबी, पावटा, हरभरा, चणा यांसारखे वात वाढवणारे पदार्थ कमी घ्यावेत. याचबरोबर हलका नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे. वृक्षासन, ताडासन, वज्रासन यासारखी योगासने स्नायूंना ताकद देतात आणि रक्तपुरवठा सुधारतात. पण लक्षात ठेवा, अतिव्यायाम कधीच करू नका. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. सतत वाहनात बसून लांब प्रवास करणे कमी करा. प्रवास करताना शक्यतो पाय थोडे वर ठेवावेत आणि मध्ये मध्ये चालत राहावे. काही वेळा मधुमेह, थायरॉईड, रक्तदाबाची औषधे किंवा शरीरातील साखर वाढल्यामुळे सुद्धा पायात गोळे येऊ शकतात. त्यामुळे हा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मंडळी, पायात येणारे गोळे हा स्वतः एक रोग नसून शरीरातल्या एखाद्या बिघाडाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे फक्त वेदना कमी करण्यापेक्षा त्यामागचं खरं कारण शोधणं खूप गरजेचं आहे. योग्य आहार, नियमित तेल मालिश, पुरेसं पाणी आणि संतुलित जीवनशैली यामुळे हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.